समाजातील व्यक्ती व गाव समृद्ध झाल्याशिवाय आपला जिल्हा व राज्य समृद्ध होत नाही. म्हणून ग्रामस्थांनी आपला लोकसहभाग वाढवून मनगटाच्या जोरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करावे. या अभियानाच्या माध्यमातून अकोला हे गाव जिल्हा व राज्यात समृद्ध करावे असे आवाहन हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील यांनी केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर, पंचायत समिती सांगोला, ग्रामपंचायत अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला तालुका सांगोला येथील सरदार शामराव लिगाडे विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाच्या विशेष जनजागृती कार्यक्रमामध्ये हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील बोलत होत्या. आज गावातील ग्रामस्थांनी मनावर घेतले तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी होईल. त्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानासाठी पुढे या, गावातील लोकांसाठी काम करा, स्वच्छतेसाठी पुढे या, गावात शाश्वत स्वच्छतेचा संस्कार झाला पाहिजे असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही गावाला मिळालेली देणगी आहे. हे अभियान सोलापूर जिल्ह्यात सर्व गावात अत्यंत प्रभावीपणे राबवून जिल्ह्याचा लौकिक राज्यात वाढवावा अशी अपेक्षा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांनी व्यक्त केली. या प्रसंगी माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी सिद्धाराम बोरुटे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुहास शेळेकर, सचिन सोनवणे, श्रीधर कलशेट्टी, देवराज पुकाळे, विस्तार अधिकारी बाबासाहेब खटकाळे, अभिजित पवार, सरपंच धनश्री गव्हाणे, उपसरपंच महादेव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी DR लंगोटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.